उपोषण आहे त्या उपोषणाला भेट दिलेली आहे. त्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत थोडा संवाद साधणार आहोत. सर, आता हे तुम्ही ज्या उपोषणाला भेट दिलेली आहे तर हा उपोषण सरकारला न्याय मिळेल का असं तुम्हाला वाटतं? मला अचानक तुमच्याच माध्यमातून आपण त्या उपोषणाला गेल्यानंतर त्याची बातमी समजली आणि त्या आल्यानंतर तुमच्या ज्या काय मागण्या आहेत त्यांना समजून घेतलं. आणि कंपनीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर शेवटी मी एक सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. शेवटी कंपनीशी बोलायचं म्हणलं तर मला ताईंना किंवा साहेबांच्या कानावरती ह्या गोष्टी घालाव्या लागतील. शेवटी त्यांना 2-2.5 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामधून त्यांनी दाखवलं हेडिओ क्लिप काढून की त्याच्यामधून पाणी जातं. ते पाणी पिण्यायोग्य ना शेतीयोग्य असंच पाणी त्यांनी त्यांच्या मला सांगण्यातून आलं. तर त्या पाण्याचा तेवढा बंदोबस्त करावा आणि काही तर जे होणारे जे काही धूळ उडती त्याचं त्यांच्या मागण्या ते रास्त आहेत. आणि ते कंपनीला सुद्धा काही ते असं अवघड नाही. पाईपलाईन करून त्या तळ्यातून ते पाणी त्या दुसरीकडे नेऊन सोडू शकतात. फक्त कंपनीच्या माणसांनी यांच्याशी येऊन संवाद साधून जर त्यांचा ते मार्ग काढून दिला तर वर बी जायची गरज लागणार नाही. आता हे फक्त एकच शेतकरी आहेत पण असे अनेक शेतकरी आसपासच्या गावांमधले आहेत की त्यांना ह्या कंपनीच्या प्रदूषणाच्या किंवा आरोग्याविषयी अनेक समस्या आहेत. आता कसं आहे की माहीत आहे का, जगत दुखतं त्याला म्हणजे कळतं की आमच्या कानावर आलं तर आम्ही त्यांना बी आम्ही न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू. कारण सकाळी जेव्हा आम्ही कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी गेलो तर सरळ त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तरं दिली की आम्ही इथं नाही आहे सुट्टीवरती आणि टाळटाळ केली. तर ह्या विषयावरती ही पण कुठेतरी त्यांची एक चुकी आहे असं मला पण वाटतं. नाही, त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणं. या परिसरातल्या शेतकऱ्यांनी त्यांना जमिनी दिल्या आणि राहिलेल्या जमिनीवर त्यांचा प्रपंच चालतो, उदरनिर्वाह चालतो. आणि त्यांना कुठंतरी त्यांच्या काय मागण्या आहेत अशा की बाबा काय तुम्हाला नोकरी मागतायत का काय करतायत, फक्त शेतातून पाणी जाऊन देऊ नका ना आम्हाला याचा त्रास होऊन देऊ नका, एवढीच त्यांची मागणी आहे. कंपनीला ते काय न करण्यासारखं नाही. शक्य आहे तिला करू शकतात. म्हणजे नक्की तुमचं असं म्हणणं की यांना न्याय भेटला पाहिजे. मग भेटलाच पाहिजे ना. जर ह्या गोष्टी असतील तर भेटला पाहिजे. नाही तुम्ही सुद्धा शेतकरी असाल, भेटलाच पाहिजे त्यांना नाही ताई. चालेल, नक्कीच त्यांचा आप्पासाहेब जगदाळे यांची जी पूर्ण इच्छा आहे की त्यांना न्याय भेटलाच पाहिजेत आणि त्यांनी त्यांच्या उपोषणाला भेट देऊन त्यांचं साथवण देखील केलेलं आहे.